आदरणीय मुख्याध्यापिका सौ सीमा मोडक मॅडम तसेच शाळेतील सर्व महिला भगिनी शिक्षिका यांच्या कल्पनेतून महिलांना व्यासपीठ मिळावं म्हणून आपली डॉक्टर कानिकर हायस्कूल नियमित त्याचाच एक भाग म्हणून भारतामध्ये असलेल्या विविधतेतून एकता दाखवण्यासाठी विविध वेशभूषा परिधान कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम आपल्या समोर तो प्रतिभा कैलास मोरे या इयत्ता 9वी बच्या माधवी मोरे हिच्या मातोश्री आहेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। साऊथ इंडियन लेडी म्हणून त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। यानंतर आपल्या समोर ललिता जाधव सौ ललिता जाधव आपल्या समोर येत आहेत। इयत्ता 5वीच्या साक्षी जाधव हिच्या त्या मातोश्री आहेत। महाराष्ट्राची शान नऊवारी साडी परिधान करून त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। यानंतर सौ जयश्री रामचंद्र भोई या 8वी बच्या देवेंशी भोईच्या मातोश्री आहेत। या सुद्धा बंगाली पोशाख या ठिकाणी त्यांनी परिधान केलेला आहे। यानंतर सौ सोनाली काशीकर या इयत्ता 5वीच्या मनश्री काशीकर हिच्या मातोश्री आहेत। वेस्टर्न मिळी हा पोशाख त्यांनी या ठिकाणी परिधान केलेला आहे। यानंतर आपल्यासमोर सौ सुनीता राकेश मराठे या 5वीच्या गार्गी मराठे हिच्या मातोश्री आहेत। या आपल्यासमोर आलेल्या आहेत सौ सुनीता राकेश मराठे। जोरात टाळ्या सर्व माता पालक भगिनींसाठी झाले पाहिजे। यानंतर हेमा परेश गोयल या इयत्ता 6वीच्या गोयलीच्या मातोश्री आहेत। जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। यानंतर आपल्यासमोर सौ लीना निलेश भांबरे या इयत्ता 6वीच्या नीलाक्षी भांबरेच्या मातोश्री आहेत। त्यानंतर आपल्यासमोर शिरीन पिंजारी या येत आहेत। या 8वी बच्या मिजबा पिंजारी हिच्या मातोश्री आहेत। त्यानंतर सौ अश्विनी हितेश वाडेकर या इयत्ता 8वी बच्या वैभवी वाडेकरीच्या मातोश्री आहेत। त्याला टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर सौ सारिका ज्ञानेश्वर चौधरी या भाविका चौधरीच्या मातोश्री आहेत। या निकिता चव्हाण या निकिता चव्हाण यांच्या हिच्या मातोश्री आहेत। या आपल्या समोर आता येत आहेत। जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे। सौ सीमा गावित या आपल्या समोर येत आहेत। या इयत्ता 7वीच्या आराध्या गावित यांच्या मातोश्री आहेत। यानंतर सौ स्वाती कुलकर्णी या सौ स्वाती कुलकर्णी या इयत्ता 5वीच्या स्त्रिया कुलकर्णीच्या मातोश्री आहेत। यानंतर सौ वंदना पाडवे मॅडम आपल्या समोर येत आहेत। आपल्या नंदुरबार जिल्ह्याची संस्कृती ते या ठिकाणी घेऊन येत आहेत। जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। चांदीचे दागिने परिधान करून त्या ठिकाणी आलेले आहेत। यानंतर सौ